नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय निफ्टी, बँक निफ्टी आणि त्याबरोबर काही स्टॉक्सचं एनालिसिस. चला तर मग सुरू करूया. शॉर्ट्स व्हिडिओवरती तुम्ही बघत असाल, मी फक्त एकच मोठी व्हिडिओ टाकतो. त्याच्यानंतर दररोज एक 30 सेकंडच्या शॉर्ट व्हिडिओज टाकतो. त्याच्यामध्ये मार्केट थोडंफार किंचित रुपये मी एनालिसिस करून त्या लेव्हल्स एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, तुमचा सपोर्टची गरज आहे. त्यामुळे ते सुद्धा पूर्ण व्हिडिओज तुम्ही बघा. ठीक आहे. आता लक्षात घ्या, मार्केट एक मोठा पॅटर्न ब्रेकआउट दिलेला आहे. ठीक आहे. पॅटर्न ब्रेकआउट झाल्यानंतर जवळपास एक चांगली तेजी बघायला मिळाली. 4-5 दिवस जे रखडलं होतं मार्केट आणि त्याच्यानंतर मग तो ब्रेकआउट बघायला मिळाला मोठा. म्हणणं होतं ह्या ब्रेकआउटसाठी वाट बघा आणि 24,200 ची लेव्हल ही अशी धमाक्यात मार्केटने तोडलेली आहे आणि मग तुम्हाला मूव्हमेंट चांगली दिलेली आहे. ठीक आहे. व्हॉट डू यू एक्सपेक्ट पुढच्या आठवड्यासाठी? सर्वात महत्त्वाचा विषय आहे, जर पुढच्या आठवड्यात मार्केट एक्सपेक्टेड जर विषय म्हटलात, तर लक्षात घ्या, एकतर 24,500 ची मेन लेव्हल आहे, ही लक्षात घ्या. ही तोडणं गरजेचं आहे. 24,500 च्या वरती मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे ह्या आठवड्यामध्ये. तरच मग मार्केट परत एकदा एक 25,000 पण जाताना बघायला मिळू शकते. एक पॉझिटिव्ह लेव्हल्स आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतात. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर चांगली मोठी बुलिश कॅन्डल झालेली आहे. ठीक आहे. त्यामुळे अजून एक एक्स्पेक्टेन्सी अशी आहे, जर ह्या मोठ्या कॅन्डलच्या आतमध्ये छोटी कॅन्डल झाली, उद्या कुठेतरी होल्ड करण्याचा झाला 24,200 च्या वरती आणि मग परवा म्हणजे जवळपास काय, मग तो एक ॲक्टच राहणार आहे या आठवड्यामध्ये. एक प्लेस राहील जवळपास 25,000 24,500 किंवा 24,500 24,700 पर्यंत जाईपर्यंत मार्केट एक थोडाफार प्लेस तुम्हाला बघायला मिळू शकतो. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. सो इंट्राडेचा विचार करता तर आपण काय एक्सपेक्ट करू शकतो? तर आजची कॅन्डल जिथून ब्रेकआउट झाला, ती लेव्हलच आपली महत्त्वाची राहील. आजची कॅन्डल जिथून एक ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला, ती लेव्हलच आपली एक चांगली सपोर्ट राहील आणि त्याचबरोबर आजच्या कॅन्डलचा जवळपास हाय आपला एक मोठा रिजेक्शन. आजचीच म्हणतोय, आजची म्हणजे जवळपास शुक्रवारची. हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग त्याचनंतर इंट्राडेची ओपनिंग सुद्धा महत्त्वाची आहे. जर ओपनिंग व्यवस्थित झाली याचा अर्थ काय? की इंट्राडेला मार्केट जर तुम्हाला 24,300 असो, 24,350 किंवा 24,200 या 100-150 पॉइंटमध्ये मार्केट कुठेतरी ओपन झालं, तर लक्षात घ्या हा स्विंग लो आणि हा स्विंग हाय जो आहे, ह्याच्यामध्ये कुठेतरी मार्केट ओपन झालं, मग आपण एक्स्पेक्ट करू शकतो की हा बाबा ह्या रेंजमध्ये आपल्याला कुठेतरी मार्केट ओपन होतंय आणि स्विंग लो आणि स्विंग हाय जर आपण असा मार्क केला, जर ब्रेकआउट तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळाला साइडवेज तर डेफिनेटली 24,400 ची लेव्हल मार्केट तोडू शकतं. परंतु जर गॅप अप झालं 24,400 च्या वरती होल्ड केलं नाही, टिकलं नाही, तर मग तुम्हाला मार्केटमध्ये एक चांगली सेलिंग खालच्या दिशेने बघायला मिळू शकते. हे लक्षात घ्या. सो कोणती रेंज आहे? ही एक रेंज आहे 24,200 ते जे आपण म्हणू शकतो 24,350 या रेंजमध्ये मार्केट ओपन झालं तर परत ही लेव्हल तोडणं गरजेचं आहे. लगेच बाय करू नका. 24,400 ची लेव्हल तोडण्याची वाट बघा. जर 24,400 ची लेव्हल मार्केट तोडत असेल, तर मग डेफिनेटली तुम्ही एंट्री करू शकता. परंतु जर थोडाफार साइडवेज झालं तर 24,200 आणि 24,350 याच रेंजमध्ये कुठेतरी मार्केट थोडाफार टाईम स्पेंड करेल आणि मग थोडंफार तुम्हाला ब्रेकआउटची वेळ तुम्हाला बघायला मिळू शकते. जर गॅप अप झाला तर 24,400 च्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे. हे वाक्य तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर माझ्या मते निफ्टीचं सरळ साध्या सोप्या भाषेत आपण विश्लेषण केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण एकदम टफ डाटा वगैरे काही त्याच्यामध्ये ॲड केलेला नाहीये. हे लक्षात घ्या. काही लेव्हल्स आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेले आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर काही रेंजेस मी मार्क केल्या होत्या काही दिवसापूर्वी बँक निफ्टीच्या आणि ह्या रेंजमध्ये ट्रेड होत होतं. त्यानंतर हा मोठा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळालेला आहे. हे लक्षात घ्या. सो बँक निफ्टीवरती जर तुम्ही स्विंग ट्रेड करत असाल, टू बी ऑनेस्ट खरं सांगायचं असेल तर मोठा प्रॉफिट तुम्ही काढलाय आणि ही जी ट्रेंड लाईन अशी होती, अशी ट्रेंड लाईन आहे. तर ट्रेंड लाईन काढायचं झालं तर ट्रेंड लाईन ही एक अशी होती. या ट्रेंड लाईनचा हा एक मोठा ब्रेकआउट तुम्हाला इथे बघायला मिळाला आहे. कशामध्ये? बँक निफ्टीमध्ये. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. सो व्हॉट डू यू एक्सपेक्ट इन कमिंग वीक? सर्वात महत्त्वाचा विषय आहे. ब्रेकआउट झालेला आहे. आता हा टिकणं गरजेचं आहे. मग 58,600 असो, 58,700 असो, ही रेंज जर तोडत असेल, तर डेफिनेटली तुम्हाला मोठी मूव्हमेंट बघायला मिळू शकते आणि ही मोठी मूव्हमेंट किती बघायला मिळू शकते? टू बी ऑनेस्ट मला जे दिसतंय निफ्टी बँक येत्या काही याच्यात तुम्हाला 59,000 ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतं. त्याच्यावरती 59,500 ते 60,000 पर्यंत सुद्धा या आठवड्यात जाऊ शकतं जर हा मोठा ब्रेक केला कोणी? निफ्टी बँकने. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर जर तुम्ही आवरलीवरती आलात, मी इंट्राडेचं म्हणत नाही, इंट्राडेचं सुद्धा तुम्ही त्याच लेवलला ट्रेडिंग विश्लेषण करू शकता. जर तुम्ही आवरलीवरती आलात तर तुम्हाला आता हा ब्रेकआउट बघायला मिळालेला आहे. सस्टेन होणं गरजेचं आहे. 58,300 58,400 एक चांगला सपोर्ट झोन आहे. त्याच्या खालचा सपोर्ट झोन 58,000 आहे. सो व्हॉट डू यू एक्सपेक्ट? वन्स अगेन गॅप ओपनिंग 58,800 ही महत्त्वाची लेवल आहे आणि 58,800 च्या वरती होल्ड करून जात असेल तर बिंदास बाय करा. 49,000 49 100 59,000 59 100 59 200. परंतु जर रेंजमध्ये राहिलं तर ह्याच रेंजमध्ये कुठेतरी थोडा वेळ टाइम स्पेंड करू शकतं. काय? निफ्टी बँक. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर आपण थेट जाऊया 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती.
15 मिनिटावरती म्हटलं तर आता इंट्राडेचा विषय जर म्हटलं तर कसा करू शकतो? इंट्राडेचा विषय म्हटला तर सर्वात आधीचा विषय असा आहे, की आपण ज्या लेव्हलला आता मार्केट चाललंय ते म्हणजे टॉपच्या लेव्हलला आहे, ते म्हणजे हे लक्षात घ्या. सो ओपनिंग महत्वाचं आहे. त्याचबरोबर ओपनिंग कशामध्ये ओपन होणं? 58,400 ते आपण म्हणू शकतो 58,700 ह्या रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं, तर मग तुम्ही एक्स्पेक्ट करू शकता, हा बाबा थोडाफार साइडवेज रेंज आहे. मग ब्रेकआउटची वाट बघू शकता, हे लक्षात असू द्या. परंतु जर हा हाय लगेच तोडला, तर डेफिनेटली पहिलं टार्गेट आहे 58,700 ह्याच्यावरती 58,800 ते आपण म्हणू शकतो डायरेक्ट 58,900 ते 59,000 इथपर्यंत मूव्हमेंट तुम्हाला डायरेक्ट बघायला मिळू शकते. वाक्य तुम्ही लक्षात घ्या. गॅप अप झालं तर डायरेक्ट टिकणं गरजेचं आहे. 58,741 ही जी वरची लाईन काढली आहे त्याच्यावरती टिकणं गरजेचं आहे. जर गॅप अप ओपन झालं तर. टिकून जर चांगली मोस्ट बुलिश म्हणजे जवळपास अशी कॅन्डल कुठेतरी झाली. सेकंड मोस्ट बुलिश असू देत, मोस्ट बुलिश असू देत. अशा कुठेतरी कॅन्डल्स तुम्हाला बघायला मिळाल्या. ही एक आहे, ही एक आहे किंवा जवळपास तुम्ही ही एक कॅन्डल म्हणू शकता. ही एक अशा कॅन्डल्स कुठेतरी तुम्हाला बघायला मिळालं असेल तर डेफिनेटली तुम्हाला चांगलं ब्रेकआउट बघायला मिळू शकतं निफ्टी बँकमध्ये. हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. आता निफ्टी झाला, निफ्टी बँक झाला. आपण स्टॉक्सकडे वळूयात. स्टॉक्सचा विचार काढला तर कोणते स्टॉक्स आपण पकडू शकतो जे चांगल्या बूमिंग लेवलला आहेत, चांगल्या बुलिश लेवलला आहेत. सेल ऑथॉरिटी ऑफ इंडिया सेलचा विचार केला तर सेल आपण बाईंगचा विचार करू शकतो. कोणत्या रेंजच्या वरती? 164 बॉटमला आहे. थोडाफार पुलबॅक मध्ये उतरत असेल तर डेफिनेटली ह्या कॅन्डलचा हाय तुटतात. 164.53 तुम्ही बाय करू शकता सेल. त्याचबरोबर आरती इंडस्ट्रीज हा सुद्धा ब्रेकआउटच्या विषयाला आहे. बाईंग करू शकतो डेफिनेटली येस. परंतु ही जी ग्रीन कॅन्डल आहे मोठी, या ग्रीन कॅन्डलचा हाय जर तोडत असेल तर बाय करा, लो तोडत असेल तर सेल करा. कारण हा साइडवेज झोनचा विषय थोडाफार होल्ड करते, हॉल्ट करते. त्यामुळे बाईंगचा विषय म्हणत असेल कारण इथे थोडंफार बायस पुश करतात, तर डेफिनेटली तुम्ही बाईंगचा विषय करू शकता 511च्या वरती. कमिंग्स इंडिया ओके एक रेंजमध्ये चाललेले आहेत आणि ही रेंज जी आहे ही तोडण्याची वाढ बघा मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं सांगतोय, ज्यावेळी ही रेंज तोडेल, जशी निफ्टीने तुम्हाला मुवमेंट दिली त्या पॅटर्न ब्रेकआउटने इथे सुद्धा मोठा पॅटर्न ब्रेकआउट तुम्हाला येत्या काही दिवसात बघायला मिळू शकतो. हे लक्षात असू द्या. अदानी एंटरप्राइजेस रेंजमध्येच आहे, रेंजमध्ये आहे, परंतु हे 4 दिवसाच्या कॅन्डल्स आहेत ह्याचा हा एन लो मार्क करा. ज्या दिशेने ब्रेकआउट त्या दिशेने ट्रेड तुम्हाला बघायला मिळू शकतो. बर्जर पेंट्स थोडाफार होल्डिंगलाच आहे. बायोकॉन काय करतोय बघूया. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे DLF काय झालंय, एक मुवमेंट आहे त्याच्यानंतर थोडाफार होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय. जर वरच्या दिशेने टिकण्याचा प्रयत्न करत असेल तर ह्या कॅन्डलचा हाय तोडणं गरजेचं आहे. तोडत असेल बिंदास बाय करा, अन्यथा विषय सोडून द्या. ठीक आहे. त्याचबरोबर एक्साईड इंडस्ट्रीज ऑलरेडी टॉपवरती आहे. बाईंग कंटिन्यू होत असेल तर 400 लगेच बाय करू नका. 440च्या वरती बाईंगचा विचार तुम्ही करू शकता. त्याचबरोबर हिंदुस्तान युनिलिव्हर बॉटमला पॉझिटिव्ह ब्रेकआउट आहे. सो वी एक्सपेक्ट 2157च्या वरती बाईंगची तुम्हाला मोमेंटम चांगली बघायला मिळू शकते. कोलगेट बॉटमला जवळपास एक चांगली बुलिश मोमेंटम आहे. इथे सुद्धा तोच पॅटर्न आहे जो निफ्टीला आहे, जो मला दिसतोय. कोणत्या तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. 2053च्या वरती बाय करा. ठीक आहे. महिंद्रा अँड महिंद्रा बुलिश लेवल आहे. इथे म्हटलं होतं बाय अबाउट 3500. आता ही किती आहे? 3191च्या वरती बाईंग मुवमेंट आहे. होल्ड करत असेल तर बिंदास बाय करा. थोडाफार रिव्हर्स होतोय ट्रेंड. आयशर मोटर्स बाईंग ब्रेकआउटला आहे. 7607ला बाईंगचा तुम्ही विचार करू शकता आयशरला. ब्रिटानिया ओके वन्स अगेन बुमिंगला आहे. लगेच बाय करू शकता का? उत्तर आहे हो. 5424च्या वरती आता जी कॅन्डल आहे बुलिश त्याच्यावरती तुटणं गरजेचं आहे. ICICI बँक वन्स अगेन म्हणू शकतो ह्या टॉपला जाण्याचा विचार करते. त्याच्या आधी ही रेंज सुद्धा आहे. सो जर बाईंग जात असेल, होत असेल चांगली साइडवेज ब्रेकआउट तर डेफिनेटली तुम्ही ह्या लेवलचा विचार करू शकता. 1471 पर्यंत जाऊ शकतं मार्केट. TVS मोटोकॉर्प ओके थोडाफार होल्डिंग त्याच्यानंतर जवळपास ब्रेकआउटचा विषय करतोय. ह्या कॅन्डलचा हाय तुटत असेल तर 3730 वरती बाय करा. समजलं असेल? फॉलो शेअर सबस्क्राईब करा. सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा. खूप विनंती आहे तुम्हाला. काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. खूप साऱ्या गोष्टी करत असतो मार्केटबद्दलच्या, त्यावेळी तिथे उत्तरं नक्की देईन. इथे तुमची मी रजा घेतोय. धन्यवाद.